तर रोहित पवारांनी हा गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे। आव्हाडांच्या कन्येला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या देण्यात आल्यात। आई बहिणीवरून या ठिकाणी आव्हाडांना सुद्धा शिव्या देण्यात आल्याचं रोहित पवार म्हणाले। खळबळजनक असा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। न्यू आक्का इन मेकिंग असं पोस्टर हातात घेऊन ते या ठिकाणी उभे आहेत। तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी आपल्या सोबत आहेत। ऋता आव्हाड यांच्याशी थेट संवाद साधूयात। ऋताजी, आपण पाहतो एकूणच या संपूर्ण प्रकरणावरून वादविवाद होतात, आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कन्येला पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी गलिच्छ भाषेत शिव्या दिल्याचा आरोप या ठिकाणी रोहित पवार करतात। कितपत या संदर्भात तथ्य आहे आणि काय नेमकं घडलंय सांगाल? मला वाटतं की तुम्ही जर का ट्विटर उघडलं तर त्यांनी ट्विटरवर नताशाला गलिच्छ बोललेत, पण ते जाऊ द्या, त्यांची ती संस्कृतीच आहे, त्याबद्दल ना काही न बोलणंच चांगलं आहे। कारण जे काही त्यांच्या नेत्यांनी पेरलंय ते आता उगवतंय आणि मला माझं ना उगाचच माझी जीभ आणि माझं बीपी वाढवून घ्यायचं नाही, जीभही मळवून घ्यायची नाही त्यांच्याबद्दल काहीही बोलण्यासाठी। पण जर का ह्या वेळेला गृहमंत्र्यांनी किंवा पोलिसांनी किंवा त्यांच्या खात्यांनी हे जे कोणी काल ते सगळे जे वाघ मागून पळून गेलेत त्यांना शोधण्यासाठी जर का जंग पछाडून स्कॉटलँड यार्ड सारखं त्यांना जर शोधून आणलं तर त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जाईल की स्वतःच्या सत्तेत असलेल्या आमदारांच्या सगळ्या ह्या काही जे काही आहेत, मला कुठल्याही प्राण्यांचा बिचाऱ्यांचा अपमान नाही करायचा त्यांना प्राण्यांची नावं देऊन, तर हे जे कोणी भेकड पळपुटे काल पळून गेले त्यांना शोधा, माझं एवढंच म्हणणं आहे। आणि बाकी तुम्ही जर म्हणाल की शिव्या गाळी किंवा काय याच्याबद्दल न बोललेलं बरं आहे मॅडम। ऋताजी, या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांना मारण्यासाठी खरं तर त्यांचे समर्थक आले होते असाही आरोप होतोय, काहींनी तसा आरोप केलेला आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? कारण आमदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा यामुळे उपस्थित होतोय। मग आमदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा म्हणजे जो एक मनुष्य, परत मला त्याचं नाव माहीतही नाही आणि ते असतं तरी मी घेतलं नसतं, त्याच्यावर खूप वेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि असं एका चॅनलनेच दिलेलं आहे, मी मगाशी बघितलं। तर तो पण विधान भवनामध्ये येतो, तर आता विधान भवनामध्ये म्हणजे कशा पातळीची लोक ये जा करतात। आम्हाला माहिती आहे की पूर्वी विधान भवनात जायला कुटुंबियांना देखील एवढा त्रास व्हायचा, ते 5 शिवाय आत नाही सोडायचे। पण शेवटी मला कळत नाहीये आता यथा राजा तथा प्रजा म्हणायची वेळ आली आहे का? मात्र ऋताजी, हा सगळा राजकीय वाद आता कुटुंबापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजे या ठिकाणी कार्यकर्त्यांना मारहाण होते, तर दुसरीकडे ट्विटरच्या माध्यमातून अशा प्रकारे चक्क कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे, कुटुंबियांवर निशाणा साधला जातोय, याकडे आपण कसं पाहता? खूप वाईट आहे आणि हे फक्त सिलेक्टिव्ह आहे। आता मी मुख्यमंत्र्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या पत्नीचा अत्यंत आदर करते। एक उदाहरण म्हणून मी फक्त एक तुम्हाला सांगते की कोणीतरी त्यांच्या ऍक्सिस बँकेतल्या अकाउंट पोलीस आणि त्या ऍक्सिस बँकेच्या अकाउंटमध्ये पोलिसांची वेतन ह्याच्यावर कोणीतरी एक ट्विट केलं होतं आणि त्याला कोणीतरी लाईक केलं, तर त्या लाईक ज्याने केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय। आणि का तर मुख्यमंत्र्यांच्या पत्नींचा विनयभंग झाला म्हणून त्याच्यामध्ये कोणाचाही काही उल्लेख वगैरे नाहीये त्याच्यात, फक्त इतकंच लिहिलेलं होतं। ते ट्विट पाहिजे तर तुम्ही उघडून बघू शकता। आणि ते एका कोणीतरी माजी पोलीस अधिकाऱ्याने केलं होतं, तर फक्त त्या ट्विटला लाईक केलं म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो, कारण त्या आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत। मग आमची ज्या मुली आहेत किंवा बाकीच्यांचे जे कुटुंब आहेत ते काय रस्त्यावर पडलेत का? की इतक्या अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांना जर बोललं जात आहे आणि ते ट्विटरवर ओपन आहे, इट इज ओपन फॉर द पब्लिक, लोकांसाठी ओपन आहे ते, काही कोणाला म्हणजे डायरेक्ट मेसेज पर्सनल नाहीये, पण त्याच्यावर कुठच्याही प्रकारचा कायदा, कुठल्याही प्रकारची कलम किंवा काहीच लागू होत नाही का त्या माणसावर? म्हणजे इतका तरी मला वाटतं बेशरमपणा कोणीही कधीही करू नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं। एक नागरिक म्हणून सुद्धा आज जे काय चाललंय त्याची सुरुवात ज्यांनी कोणी केली, मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाहीये, ठीक आहे, नाव न घेता आव्हाडांनी त्यांना काहीतरी बोलले होते, पण एवढूशा एक नाव न घेता तुम्ही एवढे जर का चवताळता म्हणजे काय आहे? हल्ली
दादागिरी करायला दादांची गरजच नाहीये. हम्म, हम्म. कारण हे सगळे आता राजकारणीच आता स्वतःला आय थिंक आय डोंट नो. मी काही याच्यावर आता जास्त भाष्य नाही करू शकत, कारण काही कुठच्याही आमदारांचा अपमान करणं हे मला शोभत नाही. काही कसेही वागले तरी पण त्यांना स्वतःला हे कळलं पाहिजे. नक्कीच ऋताजी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तुम्ही म्हणालात तसं कायदा फक्त एकाला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा असं होताना पाहायला मिळतंय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेसंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही आता स्वतःच बोललात की प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज नाहीये, 2014 पासून होत आहे. ते आज होत नाहीये, हे 2014 पासून होत आहे. म्हणजे मला कळत नाहीये का असं सगळ्यांना वाटतंय की हे जे काय चाललंय ते बरोबर चाललंय. असं जर कोणालाही वाटत असेल तर हे एक म्हणजे मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून हा माझा पराभव आहे की अशा तऱ्हेचे लोकप्रतिनिधी आज सभागृहांमध्ये बसतात जिथे माझे प्रश्न मांडले जावेत, तिथे दररोज एकमेकांना शिवीगाळी करण्यामध्ये सगळेजण बिझी आहेत. मग ते अगदी मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये आवाडही आले. मी तुम्हाला स्पष्ट सांगते की हे अजिबात मान्यच असू नये कुठच्याही माणसाला, कुठच्याही लोकप्रतिनिधीने अशा तऱ्हेने एकमेकांबद्दल बोलणं, वाभाडे काढणं. एक्झॅक्टली काय ह्यांना प्रूव्ह करायचंय ते मला कळत नाहीये. जनता स्वतःचे प्रश्न, तिथे कितीतरी प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत, कितीतरी मागण्या प्रलंबित आहेत. पण ह्याच्यावर न बोलता प्रत्येक जण रोज सभागृहात येतात. 3 आठवडे हाऊस चाललं. 3 आठवड्याची काय बेरीज आहे आणि काय वजाबाकी आहे हे सामान्य जनतेने आता ठरवावं. जशा निवडणुका जवळ येतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, तसं हे अजून अजून वाढत राहणार आहे. हा आत्तापासूनचा अनुभव आहे. अगदी एकूणच ऋताजी, एकूण महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित केलाय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर रोहित पवार यांनी पडळकरांच्या या कार्यकर्त्यांवर आरोप केलेला होता.